आरोग्यासाठी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवेची आवश्यकता असते, मात्र गेल्या काही काळात हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढत असल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय। ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 1 डिसेंबर रोजी सरासरी 147 होता, तर 17 डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 असल्याचं समोर आले। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात 1 वर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक 15 121 एवढा नोंदवण्यात आलाय। हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये आहे। एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 0 ते 50 एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो। 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम गुणवत्ता, 201 ते 300 प्रदूषित, तर 301 ते 400 अत्यंत प्रदूषित आणि 401 ते 500 गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं। ठाणे हे तलावांचं शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र वाढत्या नागरीकरणामुळे तसंच विविध विकास कामांमुळे आणि धुरांच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे। मात्र हे प्रमाण गेल्या 2 वर्षांपेक्षा तुलनेनं कमी आहे। हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 पर्यंत कमी झाल्यानं ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे। ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत। त्याचसोबत हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे। हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। केवळ शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी हक्काचं रुग्णालय म्हणून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाहिलं जातं। या रुग्णालयात असलेल्या असुविधा लक्षात घेता इमारतीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आलं आहे। या रुग्णालयाची टप्प्याटप्प्यानं दुरुस्ती केली जाणार आहे। हे काम करत असताना उपचारासाठी येणाऱ्या अथवा दाखल रुग्णांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, त्या दृष्टीनं योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे सध्याच्या घडीला असलेली येथील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे। बाह्य रुग्णालय विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या थेट 2.5 ते 3 हजारांच्या घरात पोहोचली आहे। रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे रुग्णालय 1000 खाटांचं करण्याचं प्रस्तावित करण्यात आले। तसंच जुन्या झालेल्या रुग्णालयाच्या भिंती, शौचालय, रंगरंगोटी नसणं, AC काम न करणं यांसारख्या असुविधांना उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे याची दखल घेत महापालिकेनं रुग्णालयाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं निश्चित केलं होतं। दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा महापालिकेला पेलवणारा नसल्यानं हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता। अखेर सरकारनं या कामासाठी 60 कोटींचा निधी मंजूर करून तो पालिकेला दिला आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती। अखेर पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे। महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर रोजी 2 तासांचं काम बंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं।
सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था आणि इतर संबंधित विभागांमधील कर्मचाऱ्यांनी आपलं काम थांबवून या आंदोलनात सहभाग घेतला। या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचं निवेदन सरकारकडे पोहोचवले। मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार यांचा समावेश होता। वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। हे आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही। राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे शासनावर दबावही निर्माण झाला। कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे इशारा दिला की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न देण्यात आलं तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल। सरकारनं आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलं। कशा आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या आणि कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे? मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष। आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे। कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे कामबंद आंदोलन आहे। 2 तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होत आहेत? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही। त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत। पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत। त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले DPC होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत। त्यामुळे ते पद तसेच भरलेले आहेत। तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे। दुरुस्ती एवढी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात। ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटिसानंतर 66,07,009 रुपयांचा थकीत दंड वाहतूक विभागाकडे भरण्यात आलाय। सर्वाधिक दंडाची रक्कम ठाणे ते दिवा येथील वाहन चालकांनी भरली असून ही रक्कम 29,43,150 रुपये इतकी आहे। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई-चलन यंत्राद्वारे कारवाई केली जाते। यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानंतर परिसरातील वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित चालकाच्या वाहनांचं छायाचित्र काढतात। त्यानंतर वाहन चालकाला नियमाचं उल्लंघन केल्याच्या दंडाची माहिती मोबाईल क्रमांकावर प्राप्त होते। वाहन चालक या दंडाची रक्कम भरण्यास अनेकदा टाळाटाळ करत असतात, त्यामुळे वाहन चालकांवर थकीत दंडाची रक्कम वाढत जाते। पोलिसांकडून वाहन चालकांविरोधात कारवाई करताना त्याच्या यापूर्वीच्या दंडाच्या रकमेचीही वसुली केली जाते, परंतु ही रक्कम अनेकदा चालक भरत नाहीत। मागील वर्षभरापासून अशा थकीत दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ठाणे वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीमध्ये अशी प्रकरणं दाखल करण्यासही सुरुवात केली आहे। यामध्ये वाहन चालकाला लोक अदालतीची नोटीस येते, त्यानंतर चालक थकीत दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे गेल्यास त्याला दंडाच्या रकमेमध्ये सवलत दिली जाते। त्यानुसार मागील 1.5 महिन्यात अनेक वाहन चालकांनी लोक अदालतीच्या नोटिशीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली। या वाहन चालकांकडून ठाणे पोलिसांनी दंड भरला, तर काही वाहन चालकांनी 14 डिसेंबरला लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम भरली। या लोक अदालतीमध्ये 8,311 खटल्यांच्या प्रकरणांमध्ये 66,07,009 रुपयांचा दंड वाहन चालकांनी भरल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे।